नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। कुठल्याही हॉटेलमध्ये आपण गेलो ना, स्टार्टर म्हणून हराभरा कबाब तर प्रत्येक हॉटेलमध्ये असतो, पण हाच हराभरा कबाब आपण घरच्या घरी बनवू शकतो, तेही अगदी चविष्ट। तर हिवाळ्याचा सीझन आहे आणि बाजारामध्ये भरपूर अशा भाज्या आलेल्या आहेत आणि याच भाज्यापासून चविष्ट आणि पौष्टिक असा हराभरा कबाब कसा बनवायचा याची रेसिपी आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। हराभरा कबाब सोबतच हॉटेलमध्ये जशी चविष्ट अशी दही पुदिन्याची चटणी सर्व केली जाते ना, ती देखील दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला एक अर्धा जोडी पालकची पाने घालायची आहेत। पालकची पाने पाण्यामध्ये व्यवस्थित अशी डीप करून घेऊया आणि मोठ्या आचेवर आपल्याला 3 ते 4 मिनिटे ही पालकची पाने शिजवून घ्यायची आहेत। तुम्ही बघू शकता 4 मिनिटांमध्ये पालकची पाने व्यवस्थित शिजवून होतात। आता आपण याला काढून घेऊया। पालकचा हिरवा कलर कायम राहावा याकरिता आपल्याला याला थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे। इथे मी एका बाउलमध्ये बर्फ घेऊन त्या बर्फाच्या पाण्यामध्ये ही पालकची पाने टाकली आणि त्याला मी पूर्णपणे थंड करून घेतलं। पालकमधील एक्स्ट्राचं पाणी हाताने पिळून आपण काढून घेऊया आणि ते पालक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ। पालक बरोबरच आपल्याला इथे 1 वाटी हिरवा वाटाणा घालायचा आहे। इथे मी फ्रोझन हिरवा वाटाणा वापरला आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फ्रेश वाटाणा देखील वापरू शकता, पण जर तुम्हाला फ्रेश वाटाणा घ्यायचा असेल तर पालकप्रमाणेच त्याला उकळून घ्या किंवा हलकंसं फ्राय करून घ्या। आता यामध्ये आपण 1 ते 2 हिरव्या मिरच्या घालूया। तुम्हाला हवं असल्यास फ्रेंच बीन्स देखील यामध्ये घालू शकता। आता सर्व जिन्नस मिक्सरला छान असे वाटून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। इथे आपली पालकची पेस्ट बनवून तयार आहे। तर इथे आपल्याला एक कढई घ्यायची। कढईमध्ये एक अर्धा चमचा तूप घेऊया। तूप छान तापलं ना, एक अर्धा चमचा जिरं घालायचं आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घालायचा आणि सर्व जिन्नस मस्त असे परतून घ्यायचे। सर्व जिन्नस परतले गेले ना, तर एक वाटीभर ढोबळी मिरची आपल्याला बारीक चिरून यामध्ये घालायची आहे। ही ढोबळी मिरची देखील आपण तेलामध्ये मस्त अशी परतून घेऊ। आता तुम्ही बघू शकता ढोबळी मिरची मस्त अशी परतून झालेली आहे। आता आपण तयार केलेली पेस्ट यामध्ये घालूया। आता ही पेस्ट त्यामधील एक्स्ट्राचं पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता एक 4 ते 5 मिनिटांमध्ये ही पेस्ट मस्त अशी कोरडी झालेली आहे। आता आपण ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि पेस्ट पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। पेस्ट एक वेळ थंड झाली ना की आपण इतर जिन्नस यामध्ये घालू। तर सर्वप्रथम 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून मॅश करून मी यामध्ये घातलेले आहेत। आता यामध्ये एक अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पाने बारीक चिरून घालायची, 1 चमचाभर लाल मिरची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सोबतच 1 चमचाभर जिरेपूड मी इथे घालणार आहे। 1 चमचाभर धनेपूड आणि 1 चमचाभर चाट मसाला घालायचा। चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घातलं तरी चालतं। आता 2 चमचे तांदळाचं पीठ इथे मी घालत आहे, ऑप्शनल आहे, पण तांदळाच्या पिठाने आपल्या या कबाबला छान असा कुरकुरीतपणा येतो। तर आता थोडं थोडं बेसन घालत आपल्याला इथे डो तयार करून घ्यायचा आहे। हराभरा कबाब बनवताना कधीही लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा भाज्या मिक्सरमधून काढतो ना, तेव्हा ते छान अशा फ्राय करून घ्यायच्या, जेणेकरून त्याच्यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी किंवा मॉइश्चर असतं ना ते उडून जातं, भाज्या छान कोरड्या होतात आणि आपल्याला यामध्ये बेसन जास्त टाकायची गरज पडत नाही। जर आपण बेसन जास्त टाकलं ना तर भाज्याची चव बिघडते आणि आपले हराभरा कबाब हवे तेवढे छान लागत नाही। इथे आपला मस्त असा डो बनून तयार झालेला आहे। आता हात स्वच्छ धुवून घ्यायचे, हाताला थोडंसं तेल लावायचं आणि या डोमधून छोटे छोटे बॉल्स तयार करून आपल्याला याचे कबाब बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता गोल आकाराचे कबाब मी बनवत आहे। आता हराभरा कबाबची ओळख म्हणजे यावर लावलेला काजू, तो देखील आपण लावून घेऊ आणि मस्त असे कबाब बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता सुंदर असे आपले कबाब बनवून तयार झालेले आहेत। आता याच पद्धतीने सर्व असे कबाब आपण बनवून घेऊया। मस्त असे गोल गरगरीत कबाब बनवून तयार आहेत आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर असे कबाब बनवून तयार होतात। आता हे कबाब तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता, पण इथे मी डीप फ्राय करत आहे। तर कबाब तळण्याकरिता तेल छान असं गरम करून घ्यायचं। तेल तापलं ना की मग यामध्ये हराभरा कबाब सोडायचा। तेलामध्ये कबाब टाकताना तेल चांगलंच गरम असायला हवं। मोठ्या आचेवरती 1 मिनिट कबाब सेट झाले ना की मध्यम आचेवर मस्त असे खरपूस कबाब आपल्याला तळून घ्यायचे।
मध्यम आचेवर एक 4 ते 5 मिनिटे कबाब तळायला सहज लागतात. एक 4 ते 5 मिनिटांमध्ये मस्त असे ब्राऊन कलरवरती हे कबाब तळून तयार होतात. तुम्ही बघू शकता आपल्या या कबाबला किती सुंदर असा कलर आलेला आहे. मस्त असे कबाब तळून झालेले आहेत. आता हे कबाब आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने सर्व कबाब बनवून आपण तयार करून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम हॉटेल स्टाईल हराभरा कबाब बनवून तयार आहे. तर यासोबत खाल्ली जाणारी चविष्ट अशी चटणी आपण बनवून घेऊ. तर चटणी बनवण्याकरिता सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 पुदिन्याची पानं, एक अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धा इंच आल्याचा तुकडा, एक हिरवी मिरची, एक अर्धा चमचा चाट मसाला, चमचाभर साखर, चवीप्रमाणे मीठ आणि एक अर्धा चमचा काळा मीठ घालायचं. आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये घालायची अर्धी वाटी दही. दह्यामुळे आपल्या चटणीला खूप छान फ्लेवर येतो. हॉटेलमध्ये जी चटणी बनवतात ना त्याच्यामध्ये आवर्जून दही घातली जाते, तर नक्कीच घालून बघा. आता इथे आपली चटपटीत अशी चविष्ट पुदिन्याची चटणी बनून तयार आहे. चला तर मग चविष्ट असे गरमागरम कबाब चटणीबरोबर एन्जॉय करा. मस्त असे कबाब बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता हॉटेल स्टाईल हराभरा कबाब आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि पौष्टिक पद्धतीने बनवू शकतो. तर एक वेळ हे हराभरा कबाब नक्कीच ट्राय करून बघा. कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद.